दरम्यान सांगोल्यातून एक मोठी बातमी समोर येते। सांगोल्यामध्ये स्ट्रॉंग रूम उशिरा उघडली आणि म्हणूनच सांगोल्यामध्ये उमेदवार नाराज झालेले आहेत। गिरीश, काय सांगता बघा, येईल? सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील चित्र आहे। स्ट्रॉंग रूम उशिराने उघडला याच्यावर आक्षेप उमेदवारांनी घेतलेला आहे आणि उमेदवारांनी आपली नाराजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केलेली आहे। 10 वाजता आपण पाहतोय की मोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र स्ट्रॉंग रूम उशिरा उघडली आणि म्हणूनच इथले उमेदवार नाराज झालेले आहेत। बघा, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये आपण बघतोय की उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। सांगोल्यामध्ये देखील अगदी चुरशीची निवडणूक झाली होती, मात्र स्ट्रॉंग रूम तुम्ही का उशिराने उघडली अशी विचारणा आता उमेदवारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे केलेली आहे। लेखी पत्र त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये त्यांनी पत्र दाखवलेलं आहे, तेव्हा हा प्रश्न ते करतायत, स्ट्रॉंग रूम उशिरानं का उघडली, त्यावेळी सकाळी तिथं काय चालू होतं, अशा प्रकारचा संभ्रम त्यांच्यामध्ये आहे। सांगोल्यामध्ये आपण बघतो की शिंदे सेना, भाजप आणि शेकाप हे तिन्ही पक्ष लढले होते, मात्र स्ट्रॉंग रूम उशिराने उघडली यामुळे आता उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त केली। आपण पाहतोय की स्ट्रॉंग रूम उशिरा उघडली आणि म्हणून इथले उमेदवार नाराज झालेले आहेत। उमेदवारांनी आता या ठिकाणी प्रशासनाला प्रश्नही केलेले आहेत, लेखी निवेदन देत हे प्रश्न केले। सोलापूर जिल्ह्यानंतर थेट जळगाव जिल्ह्यामध्ये जाऊया। भुसावळमध्ये निकाल पाहण्यासाठी लोक